पन्हाळ्यातील वाघवे गावातील युवा शेतकरी उदय पाटील यांनी एका गुंठ्याला तब्बल 3 टनापेक्षा अधिक असे 18 गुंठ्यात तब्बल 57 टन 86,032 या ऊसाचे उच्चांकी उत्पन्न मिळवले आहे। तसेच या दरम्यान भुईमूग, मिरची, मेथी या आंतरपिकातूनही त्यांनी 1.25 लाख रुपये मिळवला आहे। सरासरी 18 गुंठ्यात उदय पाटलांनी सुमारे 2.5 लाख रुपये निव्वळ नफा मिळवून आजच्या युवकासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे। पन्हाळागडाच्या पायथ्याशी वसलेल्या वाघवे गावातील उदय पाटील हे युवा शेतकरी खाजगी नोकरी करीत नेहमीच आपल्या शेतामध्ये नवनवीन प्रयोग करत असतात। गेल्या काही वर्षापासून त्यांनी पॉलीहाऊस शेती केली होती। याचाच अनुभव लक्षात घेऊन त्यांनी ऊस शेतीमध्येही नवनवीन प्रयोग करून एका गुंठ्याला 3 टनापेक्षा अधिक विक्रमी ऊसाचे उत्पादन घेतले आहे। उदय पाटील यांनी सुरुवातीला 18 गुंठ्यात 10 ट्रॉल्या शेणखत घालून उभी आडवी नांगरट केली। तसेच दक्षिण उत्तर अशी 4 फुटाची सरी सोडली। त्यानंतर 30 ऑगस्ट 2022 रोजी 86,032 या जातीच्या ऊसाची 1.5 फुटावरती एक डोळा पद्धतीने लागवड केली। त्यामध्ये त्यांनी आंतरपीक म्हणून भुईमूग आणि मिरचीचीही लागवड केली। तसेच ठिबक सिंचनद्वारे पाणी पुरवठा करत भरणीपर्यंत नॅनोटेक, हायटेक, बायोजेम यांच्या 2 महिने आळवण्या केल्या। त्यानंतर बाळभरणी करून मेथीचंही पीक घेतलं। त्यानंतर एफको, महाधन, जय किसान, युरिया यासह वेगवेगळ्या खतासह औषधाचा वापर करून पॉवर टेलरनं अंतिम भरणी केली आणि ऊसाची उंची 6 फुटाहून अधिक होईपर्यंत महिन्यातून 2-3 टॉनिकच्या फवारण्या केल्या। तसेच 15 महिन्यात ऊस शेतामध्ये तणनाशकाचा वापर न करता वारंवार पॉवर टेलरने नांगरट करून भांगलण केली। त्यामुळे जोमाने ऊसाची वाढ होऊन 18 गुंठ्यात 30 फूट लांब आणि 45 ते 50 पेऱ्यांचा ऊसाचा डोंगर उभा राहिला। अखेर गेल्या काही दिवसापूर्वीच या 18 गुंठ्यातील ऊस तोडणी करण्यात आली। त्यांना तब्बल 57 टन ऊसाचे भरघोस उत्पन्न मिळाले। आंतरपिकाचे 1.25 लाख रुपये आणि ऊसाचे 2.5 लाख रुपये असे 18 गुंठ्यात 3 लाखाचे उत्पादन उदय पाटील यांनी मिळवले असून जवळपास 50,000 रुपये खर्च वगळता त्यांना 2.5 लाखाचा निव्वळ नफा मिळाला आहे। तसेच इतर क्षेत्रामध्येही त्यांनी असेच उत्पादन घेतले असून उदय पाटलांना एकेरी सुमारे 120 टनापेक्षा अधिक ऊसाचे उत्पादन मिळणार आहे। त्यामुळे याची दखल घेऊन दत्त दालमिया साखर कारखान्याचे युनिट हेड रंगाप्रसाद, शेती अधिकारी संग्राम पाटील, सॉलिडरी डॅट संस्था यांच्यासह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी ऊस क्षेत्राला भेट देऊन उदय पाटील यांचं अभिनंदन केलं। त्यामुळे उदय पाटील यांनी शेतीमध्ये कष्ट करून योग्य नियोजनाद्वारे शेती केल्यास चांगला फायदा मिळतो हे दाखवून युवकासमोर आदर्श घालून दिला आहे। माझे नाव उदयानंद पाटील, राहणार वाघवे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर। मी एक 15 ते 20 वर्षापासून शेती करत आहे। या शेतीमध्ये मी प्रत्येक वर्षी नवनवीन प्रयोग केलेले आहेत। भात पीक स्पर्धेमध्ये पण भाग घेतलेला आहे। पॉलीहाऊस शेतीमध्ये जरबेरा शेती केलेली आहे। आता ऊस शेतीमध्ये मी 86,032 मध्ये नुकताच माझा तुटलेला 18 गुंठ्याचा प्लॉट, त्यामध्ये मला 57 टनाचे भरघोस उच्चांकी उत्पन्न मिळालेले आहे। या प्लॉटसाठी मी पहिले 10 ट्रॉली शेणखत टाकून घेऊन त्याची नांगरट करून उतारास सरी काढून जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्या सरी वरंब्यावरती भुईमुगाची टोकन केली। त्यानंतर जूनच्या 25 तारखेला मिरचीची लागण केली। परत ऑगस्ट 30ला मी 86,032 1.5 फुटावरती ऊसाची लागण केली। या ऊसाला मी हायटेक, नॅनोटेक, विटाझाईम या आळवण्या दिल्या। बायोझाईम ग्रॅन्युअल्स वगैरे वापरलेले आहेत। इफको 102626, जय किसान आणि महाधन अशी वेगवेगळ्या प्रकारची खते, निंबोळी पेंट आणि ड्रिप सिस्टमद्वारे वॉटर सोल्युबल खते व टॉनिकचे स्प्रे दिलेले आहे। यामधनं मला मिरचीपासून, भुईमुगापासून आणि भुईमुग निघाल्यानंतर सरीवरंबा फोडल्यानंतर मेथीपासून साधारण मला 1,10,000 उत्पन्न मिळालेलं आहे। आणि ऊसातून मला 18 गुंठ्यामध्ये 57 टनाचे उत्पन्न हे विक्रमी उत्पन्न मला मिळालेले आहे। बाकीच्या शेतीमध्ये माझी प्रयोगिकता अशीच असून साधारणतः 2 ते 2.5 टनापर्यंत माझे प्रति गुंठा सगळीकडं ऊसाचा अवरेज राहणार आहे। आत्ताच्या नवीन पिढीने शेतीकडे एक पॉझिटिव्ह थिंकिंग बघून शेतीमध्ये पण भरघोस उत्पन्न आपण घेऊ शकतो। आंतरपिकं घेऊन आणि शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून नवीन बियाणे, नवीन व्हरायटी बरेचसे झालेले आहेत। त्याचा जर तुम्ही प्रयोग करून सातत्य ठेवलं तर शेतीमध्ये पण भरपूर उत्पन्न मिळू शकते। ही काळी माती काळी आहे आपल्याला भरपूर उत्पन्न देऊ शकते। त्यामुळे युवक वर्गाने शेतीकडे पॉझिटिव्ह दृष्ट्या विचार करून आधुनिकतेची कास धरून शेती करावी हीच माझी विनंती आहे।